हां, नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची ओळख जर आमच्या शेतकरी बंधूंना जरा सांगा. तुमचं गाव कोणतं, नाव सांगा जरा थोडंसं. माझं गाव मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझं नाव आहे संदीप राजाराम पाटील मांगले. मी आता गेली जवळजवळ 20 वर्ष झाली या ठिकाणी शेतीमध्ये आहे. माझ्या वाटणीला वडिलांची 4.5 एकर जमीन या ठिकाणी आहे. या प्लॉटवर माझ्या या सगळ्या प्लॉटला आता विहिरीचं वगैरे पाणी आहे. ही विहीर आहे माझी. म्हणजे आता तुमचं हे विहिरीवरच बाग आहे सगळं पूर्ण विहिरीवर. नदीची पाईपलाईन किंवा काही नदी वगैरे जवळ नाही आमच्या. बरं, आता हे बियाणं कुठलं आहे तुमचं? हे 8005 बियाणं आहे. 8005 बियाणं. आता ही लागण करून किती दिवस झालं सर? लागण मी 27 नोव्हेंबरला केली होती. भात काढून लावण केलेले. बरं, 27 नोव्हेंबर म्हणजे आज सर्वसाधारण 5-5.5 महिने लावण आहे माझी आज. 5-5.5 महिने झाले. होय. म्हणजे आज 29 तारीख आहे. आज 29 मे आहे. 29-30 असेल. होय. हां, ओके. बरं, आता तुम्ही इतर समजा इतक्या वर्ष तुम्ही शेती करताय आणि इतक्या वर्षाचा अनुभव आणि आताच तुम्हाला अनुभव म्हणजे आता तुम्हाला समजा ऊसाच्या कांडीमध्ये म्हणा किंवा ऊसाच्या जाडीमध्ये म्हणा बरोबर किंवा जमिनीमध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला? म्हणजे या ठिकाणी कसं आता गेली 20 वर्ष झाले मी रासायनिक खतांचा उपयोग करत होतो. म्हणजे DAP असेल, 10-26 असेल, युरिया असेल, पोटॅश असेल. तर यावर्षी मी नेटसर्प कंपनीचं जे आळवणे आणि फवारण्या घेतल्या तर त्यामधून मला प्राथमिकता असं कसं झालं की मला या ठिकाणी मी आंतरपीक म्हणून गहू घेतला होता. आणि गव्हामध्ये काय झालं होतं की लावण माझी जे येताना इराडताना त्याला काही कुठल्याही पद्धतीचा फुटवा वगैरे काही झालं नव्हतं. पण ज्यानंतर मी 2 फवारण्या आणि 2 आळवणे घेतल्या नेटसर्पच्या तर त्यावेळी मला या ठिकाणी या ठोंबांची जे फुटवे संख्या आहे ही चांगल्या पद्धतीने दिसून आली. त्यानंतर मी मग गव्हाचं पीक काढल्यानंतर या ठिकाणी एक 2 10-26 एक युरियाचं आणि एक पोट्याचं असं 4 पोती फक्त या लागवड टाकली रासायनिक. नाहीतर मग आतापर्यंत जवळजवळ 4 फवारण्या 4 आळवणे या ठिकाणी नेटसर्पच्या घेतल्या. आणि त्यामुळे मला काय जाणून आले की या ठिकाणी जो ऊस आहे ह्या ऊसाचं जे पेऱ्यामधलं अंतर आहे हे अंतर खरोखर अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे माझं म्हणणं आहे. ते काय तुमच्या ह्या कंपनी जो औषध वापरतो याचा काही विषय नाही. हे पेऱ्यामधलं जे अंतर आहे ते अतिशय जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ही जी जाडी आहे हा जाडीला ऊस माझा ज्यावेळी कारखान्याला तुटून जाणार तो कमीत कमी 3-3.5 किलो वजनाचा एक ऊस असणार आहे. मग साधारण मला नाही म्हटलं तर 1.5 ते 2 टनाचा अवरेज या ठिकाणी भात काढून या ऊसामध्ये मिळणार आहे. आता समजा तुम्ही इतर वेळेला तुम्ही गहू करता, गहू केल्यानंतर तुम्हाला गव्हाचा लोक म्हणतात की बेवड बाबा चांगला नाही गव्हाचा आणि गव्हाच्या याच्यामुळे ऊस पीक चांगले येत नाही. पण तुम्हाला त्याच्यामुळे काही जाणवलं नाही थोडक्यात? आता ह्या कंपनीचं औषध वापरल्यामुळे जाणवलं नाही. जर का या ठिकाणी आपण जर का गहू काढून नुसतं रासायनिक खतावर जर काही लावून आणायची म्हटलं असतं तर मला या पद्धतीचा रिझल्ट काय या ठिकाणी बघायला मिळाला नसता. फक्त कसं एवढी आता आज जर का तुम्ही साहेब गेला तर कमीत कमी 10 ते 12 पेऱ्यावर ऊस आहे माझा. आता 5.5 महिन्यामध्ये असं काय कुठलं म्हणजे एवढा रिझल्ट फास्ट देणारा कुठलं हे नाही. पण चांगल्या पद्धतीचे ह्याला काळोखी म्हणा, पानाची रुंदी म्हणा हे पूर्णपणे रुंदी सुद्धा पानाची एकदम रुंदी आणि काळोखी म्हणा कांद्याच्या पातीगत एकदम ह्याच्यागत पाला अगदी व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ऊसाची जाडी वगैरे दाखवा जरा थोडीशी. जे आता ऊस आहे त्या ऊसाची जाडी आणि हे जो फुटवा आहे हे फुटवा आणि या ठिकाणी जे येणारं कॉम्ब आहे हे कॉम्ब सुद्धा चांगल्या पद्धतीने पाठीमागणे याला सुरुवात झालेली आहे. याला हे जे कोंब आहेत हे कोंब सुद्धा आता काही दिवसानं या ठिकाणी ह्याच्या लेवलला येणार आहे ते. बरं, आता तुम्ही समजा आता पहिल्यांदाच वापरलं हे पहिल्यांदा म्हणजे आता या 20 वर्षाच्या शेतीचे मी कुठल्याही कंपनी मी आतापर्यंत भरपूर जण आले पण मी काही कधी रिझल्ट घेतला नाही. पण आपल्या संबंधात आमच्या बंधूंनी आपला थोडासा आग्रह केल्यामुळे या ठिकाणी मी घेतलेला आहे. 1 एकरासाठी हा डोस घेतलाय आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे याचा. काही प्रश्न नाही. म्हणजे मी सगळ्यांना दाखवतो कारण का मातीचा पोत सुधारला साहेब सगळ्यात महत्वाचा विषय. या ठिकाणी ही माती आहे आता पाणी पाजले पण पाणी पाजलं तरी या ठिकाणी माती हातानं गरगळून जाते. पाणी पाजलं हाताला चिखल लागला माती अशी म्हणजे हे आता बघा म्हणजे अतिशय म्हणजे सुंदर असा मातीचा पोत माती तुम्हाला एकदम अगदी भुसभुशीत म्हणजे गांडूळ कशा पद्धतीने माती तयार करते त्या पद्धतीने माती तयार झालेली अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे याचा. बरं, आता तुम्ही मला सांगा की इथनं मागं तुम्ही किती खर्च करत होता आणि आता तुम्ही खर्च किती केलाय, कमी केलाय? म्हणजे त्याच्यावर या ठिकाणी लागवड नाही म्हणलं तर 1 एकराला 20 ते 22,000 रुपयाची फवारण्या आणि लागवडीसाठी जायचं होतं. पण या वर्षी आता कसं केलंय मी एकरी तुमचा डोस घेतल्यानंतर 7 ते 6,500 रुपये फक्त लागवड वापरले फक्त भरणीला. आणि त्याच्या अगोदर एरियाची 1 2 पोती ह्याच्या व्यतिरिक्त काही लागवड टाकलेलं नाही. आता भरणीनंतर 1 चिमट टाकलेलं नाही याला आम्ही. बरं, आता तुम्ही सर हे प्लॉट किती एकराचा आहे? आता हे माझा 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरं, 25 गुंठ्यासाठी आपलं किती वापरलं? जैविक किती, नेटसर्पचं किती वापरलं तुम्ही? जैविकचं साधारण 6-6,500 रुपये औषध या ठिकाणी गेले तुमचं. बरं, आम्हाला
बरं तुम्ही एकंदरीत म्हणजे तुम्ही आता ही जी प्लॉट आहे समजा किंवा आता तुम्ही इतके दिवस शेती करताय बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला म्हणजे तुम्ही समाधानी आहात का पूर्ण? पूर्ण 100% समाधानी आहे मी. म्हणजे ते काय हा प्लॉट जे आहे ते माझे शेजारी माझे मित्रमंडळ जे येतात ते बघितल्यानंतर सुद्धा 5-5.5 महिने लावून ह्याला कोण म्हणणार नाही. म्हणजे लोकांच्या मध्ये काय आहे की ह्यानं काहीतरी वेगळी जादू करतोय काय काय आयडिया आहे काय अशा पद्धतीचं काहीतरी आहे. पण त्यांना मी सांगताना सांगितलं की बाबा नेटसर्व कंपनीज मी आळवणी या ठिकाणी यंदा रिझल्ट घ्यायला घेतलंय. ह्यावरचा काय रिझल्ट मला ओके आला तर इथून पुढे त्या कंपनीच्या प्रॉडक्टवरच मी इथून पुढे शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान अवलंबणार आहे. आणि मला साहेब कसं आलं आंतरपीक जो झेंडू घेतला होता झेंडू मध्ये तरी त्याचा इतका फायदा मला रिझल्ट झाला जबरदस्त एकदम रिझल्ट आला. हा, झेंडूचं पीक चांगलं आलं. कळ्या हा हा इतक्या एका झाडाला 150-200 कळ्या लागायला लागल्या. हा त्यामुळे त्याच्यातून आणि उत्पन्न झाडांची तुम्ही उंची भरपूर काढलं. वाढली झाडाचा पसारा वाढल्यामुळे त्याला उत्पन्न मला जास्त मिळालं. 10 गुंठ्यामध्ये 26,000 रुपये झेंडू विकला साहेब मी. बरं. 2.5 महिन्यामध्ये उत्पन्न मिळालं मला. म्हणजे पूर्ण माझ्या दोन्ही रानाचा तुमचा नेटसर्व कंपनीचा खर्च प्लस लागवडीचा खर्च झेंडू मध्ये निघून गेलेला आहे. बरोबर म्हणजे ह्या उसाला पैसे घरात घालायचं काही संबंध फक्त पाणी पासून एवढंच कष्ट माझा आहे बाकीचा काहीचा विषय नाही. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे. 100% अगदी एक नंबर रिझल्ट आहे साहेब. काय अडचण नाही साहेब. तुम्ही आमच्या कंपनीला जी मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.